नमस्कार मित्रांनो, ना सेफ्टी डोर उघडलं ना उडी मारली। 242 पैकी एकमेव प्रवासी विश्वास कुमार कसा वाचला, काय ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं 242 प्रवाशांचं इंग्लंडला घेऊन जाणारं विमान कोसळल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे। या दुर्दैव घटनेत विमानातील प्रवाशांसह मेडिकल हॉस्टेस मिळून 265 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये 12 क्रू मेंबर होते। दरम्यान 242 प्रवाशांपैकी केवळ एकच प्रवासी रमेश विश्वास कुमार या दुर्दैव घटनेतून वाचलाय। हा मोठा चमत्कार मानला जात आहे। विमानाची दुर्घटना अत्यंत भीषण होती। 300 ते 350 किलोमीटर प्रति वेगाने उडान घेणारं विमान अचानक खाली कोसळलं। या घटनेत विमानातील प्रवासी जळून खाक झाले। अनेकांची ओळख पटवणं कठीण झालंय। अशा भीषण दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार वाचला। विशेष म्हणजे तो स्वतः चालत रुग्णवाहिनीपर्यंत पोहोचला। या घटनेवर अनेकांचा विश्वास बसणार नाहीत, पण हे सत्य आहे। दरम्यान तो कसा वाचला याविषयी अनेक चर्चा केल्या जात आहेत। काहींच्या मते विमान कोसळण्यापूर्वी त्याने सेफ्टी डोर उघडून उडी मारली। अखेर त्याने स्वतः याबाबत मोठा खुलासा केलाय आणि तो आपण सविस्तर बघणार आहोत। मग विश्वास कुमार कसा वाचला याकडे आपण थोडं लक्ष देऊया। विश्वासने माध्यमांशी बोलताना सांगितलं की विमानाने उडान घेतल्याच्या मिनिटभरातच काहीतरी चुकीचं घडलं जाणवत होतं। विमानात पांढऱ्या हिरव्या रंगाच्या लाईट लागल्या होत्या। विमान आकाशात असतानाच वर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवलं, मात्र ते शक्य झालं नाही आणि विमान थेट खाली कोसळलं। दरम्यान मी शुद्धीत होतो, माझ्या जवळ सेफ्टी डोर होता। विमान खाली कोसळल्यानंतर ते उद्ध्वस्त झालं। सेफ्टी डोर जवळ बाहेर पडण्याची जागा दिसली। मी सीट बेल्ट काढून तातडीने त्यातून बाहेर पडलो। माझ्या आजूबाजूला प्रवासी जळताना दिसत होते। मी कसा बसा त्यातून बाहेर पडलो आणि मदतीसाठी धाव घेतली। मग कोण आहे विश्वास कुमार याकडे आपण थोडं लक्ष देऊया। विश्वास कुमार रमेश 40 वर्षीय ब्रिटिश नागरिक आहेत। तो आपल्या कुटुंबाला भेटायला भारतात आला होता। तो आपला भाऊ अजय कुमार रमेश वय 45 यांच्यासह लंडनला परत जात होता। विश्वास 11A सीटवर बसला होता, तर त्याचा भाऊ दुसऱ्या रो मध्ये बसला होता। तर तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।